नमस्कार. आज आपले सर्वांचे लाडके नेते, राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल यांच्या शुभ हस्ते आपल्या करले गावात विविध विकास कामांचे भव्य लोकार्पण होत आहे. या निमित्ताने या सर्व विकास कामांचा थोडक्यात आढावा घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शिंदखेडा तालुक्यातील एक महत्त्वाचे व प्रगतिशील गाव म्हणून करले गावाची आज ओळख निर्माण झाली आहे. या गावात विकासाची खरी गंगोत्री आणण्याचे श्रेय माननीय जयकुमार भाऊ रावल यांनाच जाते. त्यांच्या कार्यकाळात करले गावात अनेक भरीव व दूरदृष्टीपूर्ण विकास कामे मार्गी लागली. गावाच्या सर्वांगीण विकासाचा पाया त्यांनीच भक्कमपणे घातला. यातच जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या तालमीत तयार झालेले श्री दिनेश ठाकरे हे करले गावातील अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व. त्यांच्या मागील पिढ्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि संस्कारांची शिदोरी जपली. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की ते सोने होते. त्याचप्रमाणे माननीय जयकुमार भाऊ रावल यांचे सान्निध्य लाभल्याने दिनेश ठाकरे यांचे व्यक्तिमत्व अधिक उजळले. करले गावाला जयभाऊंच्या मार्गदर्शनातून घडलेले एक सक्षम व कर्तबगार नेतृत्व मिळाले. माननीय जयकुमार भाऊंच्या आशीर्वादाने आणि करले ग्रामस्थांच्या भक्कम पाठिंब्याने त्यांच्या पत्नी सौ सीमा दिनेश ठाकरे या गावाच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे गावातील विकासाच्या प्रवाहाला आणखी वेग मिळाला. सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नाविन्यपूर्ण व आदर्श ठरणाऱ्या योजना गावात राबवल्या. यात लग्न करून सासरी जाणाऱ्या आपल्या गावातील लेकीला 1100 रुपये किमतीची माहेरची पैठणी, तर गावात कन्या जन्माला आली तर मातेला 1100 रुपये भेट या योजना सुरू केल्या. त्यानंतर गावातील सर्वांना मोफत दाखले देण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. गावाची प्रशासकीय व्यवस्था मजबूत करण्यासाठी नामदार जयभाऊ यांच्या प्रयत्नाने तलाठी कार्यालय व नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर करून घेतली. अत्यंत मोक्याची जागा असताना ही जागा दुर्लक्षित होती. माजी सरपंच दगा आबा यांनी ही जागा आरोग्य उपकेंद्र उभं करण्यासाठी आरोग्य विभागाला दिली होती. त्याच्याच बाजूला या दिमाखदार इमारती उभ्या राहिल्या आहेत. प्रशासकीय कार्यालयाचे पटांगण कसे असावे याचे हे आदर्श उदाहरण आहे. यासाठी आपल्या पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ यांनी या ठिकाणी पेव्हर ब्लॉक देखील मंजूर करून दिल्याने येथील शोभा वाढली. जवळच आय लव्ह करले नावाचा सेल्फी पॉइंट केला आहे. आपल्या गावातील विठ्ठल मंदिर, राम मंदिरासाठी त्यांनी निधी तर दिलाच, पण देवरे, पवार, बेडसे अशा मोठ्या परिवारांची कुलदैवत आई धनदाई माता मंदिर परिसर जयभाऊंच्या विकास कामामुळे फुलून दिसत आहे. या ठिकाणी 50 लाखांच्या निधीतून भव्य सभागृहाचे बांधकाम झाले असून तीर्थक्षेत्र विकास मधून जयभाऊंनी पेव्हर ब्लॉक साठी देखील निधी दिला आहे. करले फाटा ते करले गाव हा रस्ता विशेष बाब म्हणून मंजूर करत पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून या ठिकाणी देखील गावाची एंट्री धमाकेदार आणि निसर्गरम्य होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या रस्त्याचे कॉन्क्रीटचे काम सुरू असून महिन्याभरात ते पूर्ण झाल्यावर गावातून जाणारा प्रत्येक व्यक्ती जयभाऊंच्या कामाचा गौरव करीत पुढे जाईल एवढे निश्चित. पुढे सतारेकडे जाणाऱ्या रस्त्याला हॅम योजनेतून मंजुरी देत ते कामही प्रगतीत आहे. लवकरच आपल्याला थेट धुळे येथे जाण्यासाठी शॉर्टकट रोड तयार करणारा हा महत्वाचा रस्ता तयार होतोय. बळसाने आणि अक्कलकोस गावाचा रस्ता यापूर्वीच केला असून देवकार नगर मार्गे अंजन विहिरे तर बळसाने मार्गे आगरपाड्याकडे जाणारा कॉन्क्रीट रोड देखील मंजूर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सार्वजनिक विकास कामांसोबतच वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जयभाऊंच्या नेतृत्वाखाली करले गावात सरपंच सौ सीमा दिनेश ठाकरे यांनी केली असून प्रत्येक कुटुंबाला मोफत पाण्याचे जार, घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी डस्टबिन, अंगणवाडी, जिल्हा परिषद मराठी शाळा आणि माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्टडी टेबल दिले. त्याचप्रमाणे गावातील जवळपास शेकडो शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर करून दिल्या.
घरकुलांची मोठी यादी पेंडिंग होती. त्यासाठी जवळपास 300 कुटुंबांना घरकुल मंजूर करून देत सर्वाधिक घरकुल देणाऱ्या सरपंच असा रेकॉर्ड सरपंच सौ सीमा दिनेश ठाकरे यांनी जयभवनच्या माध्यमातून प्रस्थापित केला असून विकास सर्वांसाठी ही जयभवनची संकल्पना आपल्या करले गावात प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे करले गाव आज प्रगती, सुव्यवस्था व विकासाचे आदर्श उदाहरण ठरतंय. यावरून जयभवनचे आपल्या गावावर असणारे प्रेम हे अधोरेखित होत असते. विकासाचे हे जय पर्व आपल्या गावात असेच सुरू राहील याबद्दल शंकाच नाही. धन्यवाद.